चिपळूण वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट आयोजित भव्य कृषी महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला आहे। गेली 2 वर्षे ह्या महोत्सवाला शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला। यामुळे यावर्षी हे प्रदर्शन सलग 5 दिवस आयोजित करण्यात आले आहे। या महोत्सवाचे आयोजक मुख्य प्रवर्तक प्रशांत यादव व सौ स्वप्ना यादव यांच्या कल्पकतेतून हे कृषी महोत्सव कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे। या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे ग्रामीण जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या पद्धतीचं दालनं येथे उभारण्यात आली आहेत। यामध्ये कोकणातील पारंपरिक घरं, गोठा येथे उभारण्यात आली आहेत। आपण प्रथम जाऊया कुंभाराचे घर कशा पद्धतीने साकार करण्यात आले आहे। हे कुंभाराचं घर गाडगी मडकी ग्रामीण जीवनाशी निगडीत असं हे कला दालन तिथे पाहायला प्रत्यक्षात मिळत आहे। आधुनिक काळात असं हे घर बघण्याची मोठी पर्वणी शेतकऱ्यांना लाभली आहे। यानंतर जाऊया लोहाराच्या घरात। हे आहे लोहाराचं घर, आपण पाहू शकता। येथे विविध प्रकारची भांडी विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आली। यानंतर बांबूचे घर येथे साकारण्यात आले आहे। छान गवताच्या पद्धतीने बांबूपासून हे घर साकारण्यात आले आहे। यानंतर आपण जाऊया गुरांचा गोठा। पूर्वी ग्रामीण भागात जनावरांचे गोठे मोठ्या प्रमाणात असायचे। आता शेती कमी झाल्याने व पशुधनही कमी झाल्यामुळे गोठे नामशेष होत आहेत। मात्र या कृषी महोत्सवात जनावरांचा गोठा मोठी पर्वणी शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे। पाहूया आपण गुरांचा गोठा। गोठ्यात असणारी गुरे फोटो काढ काय धरून म्हशी कशा असतात। यानंतर कोकणातील महत्त्वाचं एक देखावा म्हणजे पूर्वी उभारण्यात येणारी उडवी। अशा उडव्या पाणीही सध्या दुर्मिळ झालं आहे। त्यानंतर इथे छोटी रोपवाटिका तयार करण्यात आली आहे। अशा पद्धतीने यानंतर गुरांसाठी मुक्त गोठा। आपण पाहू शकता कृषी प्रदर्शन भव्य दिव्य प्रमाणात उभं करण्यात आले आहे। शेळ्या मेंढ्यांसाठी उभारण्यात आलेलं मचाण। यानंतर हे बांधलेलं मचाण।
खूप गर्दी आहे कृषी महोत्सवाला. उंट, कृषी महोत्सवातलं एक विशेष आकर्षण उंट. त्यानंतर ते वेगवेगळ्या प्रजातीचे घोडे. येथे पाहायला मिळतात. यानंतर रशी रेडा, विविध पक्षी. कितीतरी जातींचे घोडे इथे कृषी प्रदर्शनात देखाव्यासाठी आणण्यात आले आहे. कृषी महोत्सवाला खूप गर्दी असल्याने येथे विविध प्रकारची जनावरे, बैल, आणि विशेष म्हणजे ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन पाहायचे असेल तर हे कौलारू चौसोपी घर या महोत्सवात साकारण्यात आले आहे. आपण बघू शकता. खरोखरच हा कृषी महोत्सव केवळ कोकणासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श महोत्सव ठरला आहे. चला तर मग नक्की भेट द्या या कृषी व पशुधन कृषी महोत्सवाला. धन्यवाद.